स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका मिस्टर हॅरी आणि आमच्याबरोबर आहे अनिकेत जोळे. हे मासे मारायला आणि बाकी कामं करायला सर्वात जास्त हुशार आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण मासे पकडायला चाललो आहे. आणि आता मासे ते बघत आहेत कुठे भेटतील, काय भेटतील, कसे. आणि हे आपलं गाव, ही मायनवाडी आहे. मायनवाडीत जाऊन येतो रे, थांब. मायनवाडी दाखवतो, मायनवाडी दाखवतो ना सरांना. मायनवाडी, ही मायनवाडी तुषारचं घर इकडे वरती आहे. तो चलिए शुरू करते हैं. नाही लागणार. माणसाने पकडले गाठी. आज मासे मारूनच यायचे, 5-6 तरी मारायचे. आणि भात इकडे पण भातचं कामं झालेली आहेत. मले फोडून बिडून ठेवले. आता फक्त पावसाची वाट बघताय सगळे शेतकरी. ऑफिस भात लावायला चालू. चला आपण आता पुढे किडे शोधताना भेटूया. आता किडे शोधावे लागतील माशांसाठी, तेव्हा भेटतो. चला. दिसतायत की नाही माहिती नाही. ते बघा पार तिकडे आहेत ना सर्व माणसं मासे पकडायला तिकडे गेलेले खाली. आणि आता ते घरी येत आहेत. ते बघा त्या साईडला माणसं आहेत बघा. हे बघा माझ्याकडे एवढं झूम चांगला नाही कॅमेरा बघा. हो, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपण लवकरात लवकर नवीन मोबाईल घेऊन करूया. चला पुढे भेटू. आणि ह्याची खासियत आता बघूया, हा किती मासे पकडून देतो. मी पण घेतली आहे माझ्यासाठी घरी, बघू, ट्राय करू. आता तो सर्व गांडूल जमा करेल, कारण की गांडूल तर पाहिजे मासे पकडताना. हां, तुम्हाला दाखवतो गांडूल कुठे भेटतात. गांडूलसाठी आता खाली इकडे आलो आहे, गांडूल शोधतोय. मग शोधून दाखवतो नंतरला कसे असतात ते गांडूल. बघा हे अशा प्रकारे गांडूल असतो मासे पकडायसाठी. त्या गरीला लावतात आणि मग मासे पकडायला जातात. हे बाई थांब, नंतर तुम्हाला भेटतो, अजून पकडतो येतो तो बघा. हे पहा आपल्या कोकणातलो स्वर्ग तिकडे काम करतात. हे आम्ही तिकडे मासे पकडायला तिकडे खाली चाललो आहे. आणि हे बघा इथे 2 किडे आहेत, हे माझ्याकडे आहेत. त्याच्याकडे काठी विटी त्याने घेतला नाही. इथे भात आहे, भात लावलं आहे बघा. भाई तुम्हाला आता कसं दाखव काय झालंय काय माहिती, मी काय पकडते भाई. बघा आम्ही कुठे होतो, रस्त्यावरती. एवढं चालत यायचे मासे पकडायला. आणि आता इथे भेटतील नाही भेटतील काय माहिती. आपण मजासाठी आलो आहे, मस्तीसाठी आलो. भेटतील तर भेटले, नाही भेटले तर नाही भेटले, मजा करायची. मग आता तुम्हाला हा ब्लॉग समजेल. आता पडता वाचलो आहे मी. नाही ही सवय आपल्याला पडायची. चालेल, आपण लवकरच पुढे आता भेटूया. फटाफट चालतो तिकडे, तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो. चला बूम. हे बघा मातली आहे. ही मातली का बांधली जाते ते पण तुम्हाला सांगतो. आता इथे भात लावलं आहे ना, त्याची म्हणजे सर्व लक्ष ठेवण्यासाठी ही मातली बांधली जाते. आणि तिकडे रात्रीचं कोण ना कोण झोपतं आणि या भाताकडे लक्ष ठेवतं. म्हणजे डुक्कर बोला, कुठले प्राणी भाताला नुकसान देतात ना, ते त्याच्यासाठी वाचवतं. आता पण पडलो, आता पण वाचलो. आपण भेटू पुढे भेटूया. आता सांगतो तुम्हाला नंतर स्टोरी सांगतो काहीतरी मोठी.
तिथे मासे पकडायचे तिकडे तिकडे. मला आवाज येत असेल की नाही माझ्या तिकडे तिकडे पकडायचं. आजोबा त्या वरनं नदीतून पाणी येतं आणि मासे इथे पकडतात. मोठे मोठे मासे भेटतात तिकडे आणि तिकडे खाली जाते नदी. हे बघा आता मी इकडे बसलोय. आता इथे घरी टाकले. बघूया त्या मासे त्याच्या तो तिकडे गेलाय पुढे बसायला. तो एक दादा तिथे वरती बसलाय. तर इथे ट्राय करतो इथे भेटतायत काय बघूया मासे. ट्राय करूया. एक तरी भेटला पाहिजे. नशिबात असेल तर पहिल्या दिवशी काहीतरी भेटेल. भवानी होईल. किती तास एका साईडला बसावं लागते काय माहिती. चला घरी रेडी आहे. आता फक्त मासा यायची वाट बघायची. पाणी बघा ना तिकडे कसला फोर्स नाही देतो बा. घरी आणि मी. चला आता आपण ते बघा तिकडे तिकडे बघा चढणीचे मासे बघा ते बघा. ते बघा कशी टोपली लावली आहे बघा खाली. ते तशी टोपली लावतात माशांसाठी. मग दिसतंय की नाही मासा काय माहिती. मला दिसलंय तिथे म्हणून बोललो. चला आपण आता नंतरला व्हिडिओ थोड्या वेळाने मासा पकडल्यावर भेटूया. नाहीतर दाखवतो तुम्हाला काय ना काय नाही. 2 hours later. पावसाचे दिवस चालू आहेत भावांनो आणि ब्रिजवरती काही काही माणसंच आहे. मी आलो आहे ब्रिजवरती कारण की आता काहीच कामं नव्हती. बघा नदी बघा फुल वाहते आणि खाली पण. तर मित्रांनो आता आम्हाला काय तिकडे काय मासे भेटले नाही कारण की पाऊस पण भरपूर झाला आणि नंतरला पाणी पण खूप वाढलं. आणि बोलतात ना लक असतं. तर लक तर आज काय कामाला झालं. लक तर बोलायला नको पण बोलत ना दिवसच नव्हता. मासे भेटलेच नाही. काहीच एक पण नाही भेटला. किती ट्राय केले. एका माणसाला भेटले बसते. अरे पाणी नको उडव. एका माणसाने फक्त म्हणजे ते गल नव्हती लावली. त्यांनी फक्त काय ते बोलतात ना ते झराखाली फक्त ते बोलतात ना टोपली ठेवली. त्या मासे चढण्याचे मासे असतात ना ते फक्त त्या टोपलीमध्ये पडवते. आणि गल म्हणजे गल टाकून बसलेलं ना तर येत नव्हते काय. तर चालत राहणार. आता काय भेटले नाही. हा ब्लॉग तुम्हाला वाटेल इथे हँडल ह्या इथं नाही म्हणणार. आज रात्री आम्ही म्हणजे आता दुपारी आम्ही राखण देऊन आलो. ते राखण्याची पार्टी असेल. ते तुमच्या सगळे घरातले आहेत. ते तुम्हाला ते यांच्याबद्दल दाखवेल. आणि हे बघा ह्या नजारा बघा बाई. पाऊस चालू आहे गावाला. नदी बघा कसली वाहते फास्ट. भिजायला आलं. आणि इकडे काय माणसं फोनवर बोलत आहेत. हे महादेवाचं मंदिर आहे आणि वरनं वाहते नदी. हे असं काय आमचं गाव दिसतं पावसातून. तर आपण नंतर ना भेटूया. घरी जातो थोड्या वेळाने फ्रेश बीश होतो आणि आपण बोलूया काय झालं काय नाही झालं. तर मित्रांनो तुम्हाला आता कमेंट करतो. ह्या एवढा वेळ बडबडला पण ह्याच्या छत्रीमध्ये काय काय आहे. हे रुमाल आहे आणि पिशवी आहे कारण यांची पाऊस आहे आणि मोबाईल नको भिजावा म्हणून एक पिशवी ठेवलेली. आता ह्या बाई गाडीवाला फास्ट येतो. स्लो ये बाबा स्लो ये बाबा. आता पाईप उडवणार ह्या उडवणार. पंढरपूर. तर हे जुगाड आहे कारण की किस्सा पूर्ण भाई खालपर्यंत भिजायला होतं. नंतरला तुम्ही बोलतो हे असं उलटं सुलटं का लटकवून लटकावं लागतं पावसाच्या दिवसात. समजलं का. त्याला मग तिकडनं आणले ते म्हणाले गेल्या वर्षी सारखं भांडायचं नाही. मांगलं मोठलं काढायचं नाही. मासे मारण्यासाठी काहीतरी बनवतात. काय बोलतात रे ह्याला. ह्याला काय बोलतात. खोल.
हा जेवला. खोईन खोईन चलो बाद में मिलते हैं. Two hours later. गाठ्यात असलेले असते ना. कधी जेव्हा आंबाकलेला असता ना तर काय भरभर भरभर काटे आले असते. किती दिवस लागतील अजून तुझा आज एक्सपोज करतो त्या नको रे त्या 6 करोड राहू दे माझ्याकडे फटाफट कर मग असं खायचेत मला की एवढीशी झाली आता एवढंच झालं काम अजून त्याला किती काम बाकी आहे कर का ही बघा मित्रांनो खोईन रेडी झाली आहे आणि आता ही खोईन उद्या जाऊन माशासाठी लावणार एवढी मोठी आहे बघा कमरे एवढी आहे कमरे एवढी माझ्या कमरे एवढी आहे एवढी खोईन आहे आणि आता उद्या जाऊन तिकडे लावून यायची आणि दुपारी जायचं बघायला मासे किती लागलेत तर बघूया किती मासे भेटतात पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल ह्या ब्लॉगमध्ये एवढंच असेल असं वाटतं मला खोईन बघा केवढी एवढी मोठी आहे एवढी छातीला लागते एवढी मोठी खोईन आहे म्हणजे विचार करा ह्या खोईनमध्ये किती मासे भेटतील एका वेळी चला तर मित्रांनो मी हे सांगायला आलेलो होतो की आता मी गॅसवरती ते चिकन गरम करायला गेलो रात्रीचं उरलं आहे ते तुम्हाला मी गरम करतोय आणि इकडे बसल्या बसल्या एडिटिंग चालू होती एडिटिंगमध्ये बघितलं मी ब्लॉग एंडच नाही केलं तर मग आता ब्लॉग एंड करतो आणि तुम्हाला सांगतो की नवीन ब्लॉग पण येईल ह्याच्यानंतरला पण एक ब्लॉग येईल ह्या ब्लॉग गेल्यानंतर आणि तुम्ही तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबून ठेवा तर आपण नवीन ब्लॉगमध्ये आल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन समजेल बेल आयकन दाबल्यावरती आणि हा वेळी एवढाच होता कारण की काही करताना आलेलं असतं म्हणजे या ब्लॉगमध्ये एवढंच दाखवलं आहे जास्त काही दाखवलं नाही खेचलं नाही मोठा ब्लॉग होईल म्हणून जास्त खेचलं नाही आणि खोईन रेडी झाली तर खोईन लावायला जाईल तर त्याचा एक ब्लॉग येईल आणि भरपूर काय काय करेल ना त्याचा एक ब्लॉग येईल चला आता निरोप घेतो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये कुठल्या तरी काहीतरी नवीन काय करताना चला बाय बाय